च्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय, तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1,00,000 घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत. मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत. आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या. या सरकारने आणि आधीच्या सरकारने, म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100% घरं देतो. कुठे? मुंबई बाहेर. त्या नवी मुंबईच्या खाणींमध्ये देत होते, MMRमध्ये देऊ. तसं नाही, आपण आपली जी आता घरं ह्यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू, मुंबई शहरात बनवू, मुंबई उपनगरात बनवू, पण मुंबईतच बनली पाहिजेत आणि ही हक्काची घरं त्यांना असतील. पुढचा विषय परिवहन. हा जरा माझा आवडता विषय. जे जे माझ्याबरोबर फिरत असतात, बोलत असतात, त्यांना कंटाळा येईल कदाचित, कारण आम्ही परत परत बोलत असतो. पण मला वाटतं काल अमित आणि मी ह्या दोघांनी देखील चर्चा केली आणि मी सातत्याने सांगत असतो की जसं मुंबईमधून हे आता जे शासकीय कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, BSTचे आहेत, पोलीस आहेत, 30-30 वर्षे ह्या लोकांनी सेवा केलेली आहे. ह्यांना जर तुम्ही मुंबईच्या बाहेर ढकलत असाल का? कारण ह्या सरकारला आणि भाजपला मुंबई मारायची आहे. तसं दुसरं मुंबई मारण्याचं माध्यम काय? तर आपण सामान्य जे नागरिक आहोत, सामान्य मुंबईकर असतील, त्यांना तुम्ही कामावर जाण्यापासून रोका. आपलं जर तुम्ही मुंबई शहर पाहिलं, त्याची आखणी पाहिली, त्याच्यात साधारणपणे 60 ते 62 लाख लोक दररोज हे लोकल ट्रेन वापरतात. आपण जेव्हा मिनी बसेस आणलेल्या, मीडियम बसेस आणलेल्या, अमित 35 लाख लोक मुंबईत दररोज BST वापरायला सुरू केलं होतं. पण आत्ता जी BSTची परिस्थिती झाली ती काय झाली आहे? काल पण मी एक बोईवाड्यातून कार्यक्रमावरून येत असताना, श्रद्धाताई तुमच्याच वॉर्डातून येत असताना, इथे दादर प्लाझाच्या तिथे बघत होतो, लांब लांब रांगा मुंबईकरांच्या, महिला पुरुष दोन्ही घरी जायची वाट पाहतात. का? तर BSTच येत नाही, BSTच येत नाही, BST येत नाही. तर आम्ही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ आहे ती तिप्पट केलेली आहे, ती रद्द करून भाडं आपलं असेल ते ₹5 5 किलोमीटरसाठी, ₹10 10 किलोमीटरसाठी, ₹15 15 किलोमीटरसाठी आणि ₹20 20 किलोमीटरसाठी फ्लॅट फेअर करून देणार. खिशाला परवडेल असं भाडं असलं पाहिजे. जगातलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे करू. ताफ्यात जवळपास 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आपलं सरकार असताना आपण तो आकडा ठेवला होता, कदाचित वाढला असेल, कदाचित कमी झालं असेल. 900 डबल डेकर बस. जुने मार्ग, कारण हे अमितला पण आणि मला पण खूप वेळा मुंबईची अस्मिता परत आणायची आहे बेसिकली, आणि ती लाल बस लाल दिसली पाहिजे. पण जुने मार्ग सगळे पुन्हा सुरू करू. कारण आता आमदारांना पण हे पत्र येत असतात, नगरसेवकांना देखील येतील की हा मार्ग पुन्हा करून द्या, ताई हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे, आमचा हा मार्ग बंद झालेला आहे. तर सगळे जुने मार्ग आपण हे करू. आणि खास कारण आपण आपल्या सरकारच्या वेळी हात दाखवा बस थांबवा ही योजना आपण विद्यार्थ्यांसाठी आणलेली, ज्यांनी गणवेश घातलेले आहेत. तर ही योजना पुन्हा आणायची आहे. महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पीक आवर्समध्ये स्पेशल बस करून त्यांना मोफत त्याच्यावर आपल्याला बसेस द्यायच्या आहेत त्या. बरोबर ना मित्र?